एक मिनिटासाठी विचार करूया. जर आपण कडुलिंबाचं बी लावलं आणि त्याला रोज साखरेचं पाणी घातलं तर तुम्हाला काय वाटतंय, त्या कडुलिंबाला गोड पाला येईल का? कधीच नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे ज्याचं बीज शुद्ध आहे त्याचं फळ रसाळ आणि गोडच असणार. हा निसर्गाचा नियम सुद्धा आहे आणि परमार्थाचा सुद्धा. ते कसं तुम्हाला सांगतो. आपल्या आयुष्यामध्ये दिवसभर आपण जे विचार करतो, जे संस्कार पेरतो, तसंच फळ आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहे. जर आपल्या मनाचं बीज शुद्ध असेल तर आपल्या बोलण्यामध्ये अमृताचा गोडवा येईल आणि आपलं चित्त गंगेच्या पाण्यासारखं शुद्ध होईल. नुसती माळ घातली आणि कपाळाला गंध लावला म्हणजे माणूस शुद्ध झाला असं म्हणून चालत नाही. ज्याची नियत साफ आहे आणि तो आपलं शरीर परोपकारासाठी झिजवतो तोच खरा वारकरी. असं मी म्हणत नाही, तर हे संतांनी लिहिलेलं आहे. आणि संतांचे हेच विचार फक्त पाठांतर करण्यासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहेत. तुम्हालाही जर वारकऱ्यांचे विचार आणि त्यांची परंपरा जपायला आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.